नमस्कार मंडळी, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सिंधू विनूला समजावत असते आणि राणी विनूच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते. ती विनूला जवळ घेते, परंतु विनू तिच्यावर ओरडत असतो आणि म्हणत असतो की तुम्हाला कळत नाही का, मला तुमच्यासोबत बोलायचं सुद्धा नाहीये. आणि तो सिंधूकडे जात असतो आणि त्याच वेळी विनूला चक्कर येते आणि विनू खाली पडतो. तर सिंधू त्याची काळजी घेत असते. सिंधू त्याच्या जवळ जात असते. राणीला मात्र खूप राग येत असतो. तर राणी सुद्धा आता विनूच्या जवळ जायला लागते, परंतु राघव तिला बाजूला करतो. राघव म्हणतो की त्या सांभाळताय ना, तर होऊ देत त्यांच्या मनासारखं, तू नको मध्ये जाऊस. त्यामुळे राणीला राघवचा सुद्धा राग येत असतो. तर राघव सिंधूला म्हणतो की डॉक्टर, तुम्ही एक काम करा, तुम्ही विनूला तुमच्याच रूममध्ये घेऊन जा. आणि मग सिंधू विनूला तिथून घेऊन जाते. राणी मात्र राघवला जाब विचारते की तू असं का केलं, तू सिंधूसोबत विनूला का पाठवलं. राघव राणीला म्हणत असतो की हे बघ मधू, तुला पण माहिती आहे की सिंधूची या सगळ्या गोष्टींमध्ये काहीही चूक नाही. आणि आता जर आपण सिंधूच्या बाजूने नाही घेतलं तर आपण कायमचं आपल्या विनूला गमावून बसू. त्यामुळे राणीला आता शांत बसावं लागतं. तर इकडे कॅफेमध्ये अन्वी आणि तिची मैत्रीण म्हणजेच निकिता या दोघीजणी भेटलेल्या असतात आणि अन्वी घरात घडलेला सगळा प्रकार तिला सांगू लागते. ती सांगू लागते की कशा प्रकारे विनूला समजलं की राघव आणि राणी त्याचे खरे आईबाबा नाही आहेत आणि त्यामुळे तो किती मोठ्या ट्रॉमामध्ये गेला होता. आणि या सगळ्या गोष्टीचं ब्लेम तुला माहिती आहे जयलराजीने कोणावर टाकलं, तर सिंधूवर टाकलं. असा सगळा प्रकार ती निकीला सांगत असते. आणि त्याचवेळी काही सिनियर मुलं तिथं कॅफेमध्ये आलेले असतात. तर त्या मुलांचं लक्ष अन्वीकडे जातं आणि त्यातला एक मुलगा अन्वीकडे सारखाच बघत असतो. अन्वीचं त्याच्याकडे लक्ष जातं. अन्वी पहिल्यांदा दुसऱ्यांदा त्याला दुर्लक्ष करते, परंतु तो मुलगा सारखाच अन्वीकडे बघत असतो. त्यामुळे अन्वीचा आता पारा चढतो आणि अन्वी डायरेक्ट त्याच्याजवळ येऊन उभी राहते आणि त्याला विचारते की काय चाललंय तुझं आणि तू का सारखा सारखा माझ्याकडे बघतोयस. तर तो मुलगा अन्वीची छेड काढत म्हणतो की ॲक्च्युली मला मॅगी खूप आवडते ना, त्यामुळे तुझे केससुद्धा मॅगीसारखे आहेत, म्हणून मला तुझे केस आवडले. तो अन्वीला अशा प्रकारे छेडत असतो. अन्वीला त्याचा फार राग येत असतो. अन्वी त्याच्या कानाखाली ठेवून देणारच, परंतु निकीही तिला समजावत असते आणि म्हणत असते की अन्वी तू चल इथून. आणि अन्वीला ओढत ओढत ती तिला तिथून घेऊन जाते. परंतु त्या मुलांना अन्वीचा खूप राग आलेला असतो. तर इकडे विनू हा रागून बसलेला असतो. तर सिंधू त्याला जेवण घेऊन आलेली असते. सिंधू त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असते, परंतु विनू हा रागवलेलाच असतो. सिंधू त्याला जेवायला घालत असते, परंतु विनू जेवत देखील नसतो. सिंधू भरपूर असे प्रयत्न करते, विनूला जेवण घालण्याचा प्रयत्न करत असते, परंतु विनू काही जेवत नसतो. सावी देखील प्रयत्न करत असते, परंतु ती देखील यामध्ये अपयशी ठरते. आणि मग सिंधूला एक आयडिया सुचते. सिंधू विनूला म्हणत असते की आता मी जो घास देईन ना, तो घास ज्याचा असेल तो खाईल. आणि ती म्हणते की आता हा आईचा घास आहे, विनूच्या आईचा घास कोण खाणार. सावी पुढे तोंड करते, तर विनू पटकन घास खाऊन घेतो. त्यानंतर सिंधू म्हणते की आता हा विनूच्या बाबांचा घास आहे, हा कोण खाणार. सावी पुढे येते, तर विनू पटकन घास खाऊन घेतो. असं करता करता विनूचं पूर्ण जेवण झालेलं असतं. आणि सिंधूने अशी ट्रिक लावून विनूला जेवायला घातलेलं असतं. ही गोष्ट राघवने बघितलेली असते आणि राघवला खूप आनंद होतो की विनू पोटभर जेवलाय. त्यानंतर सावी विनूला घेऊन तिथून निघून जाते. तेव्हा राघव सिंधूला थँक्यू म्हणत असतो. तो म्हणतो की थँक्यू सिंधू. आणि मग त्याच्यानंतर लक्षात येतं आणि तो म्हणतो की थँक्यू सो मच डॉक्टर सिंधू, आज तुमच्यामुळे विनू जेवला. तर राणी तिथे आलेली असते आणि राणी सिंधूचं आणि राघवचं हे बोलणं ऐकत असते. तर राणीला मात्र खूप राग येत असतो, कारण राघव हा सिंधूला थँक्यू म्हणत असतो. राणीला ऑलरेडी सिंधूचा राग आलेला असतो. ती सिंधूला म्हणते की सिंधू, तुला जमणार नव्हतं तर सांगायचं ना, आणि विनू इतका वेळ झालाय उपाशी आहे, तुला हे समजलं नाही का. सिंधू तिला समजावण्याचा प्रयत्न करत असते की मिसेस रत्नपारखी, मी तुमची भावना समजू शकते, परंतु आता विनू पूर्णपणे जेवलाय आणि पोटभर जेवलाय. तुम्ही जरा विनूला थोडासा टाईम द्या, सगळं काही लवकरच शांत होईल. आणि मग सिंधू तिथून निघून जाते. तर राणी मात्र राघवला बोलत असते की जर विनू हा माझा मुलगा आहे तर सिंधू का त्याच्यावर एवढा हक्क गाजवते. आणि असं जर झालं तर विनू माझ्यापासून खूप दूर निघून जाईल. राघव म्हणत असतो की तो जेव्हा शांत होईल तेव्हा तू त्याला भरव ना. तर राणी म्हणत असते की तुला कळतंय का, ह्या अशा गोष्टीमुळे तो माझ्यापासून किती लांब निघून जाईल ते. राघव राणीला म्हणत असतो की तू का फालतूचं कंपॅरिझन करते. तर राणी म्हणत असते की अरे तुला समजतंय का, समजा जर विनू बरा झाला आणि जर तो सावी आणि सिंधूसोबत जाण्यासाठी हट्ट केला तर मग काय करायचं आपण. तर राघव म्हणत असतो की मी अडवणार नाही, जर विनूला जर सिंधूसोबत राहायला जायचं असेल तर तो जाऊ शकतो, कारण त्याच्या आनंदामध्येच माझा आनंद आहे.
तर आता राघव मात्र राणीवर चिडून तिथून निघून गेलेला असतो. तर रुक्मिणी येते आणि राणीला रडताना बघते. तर ती विचारते की काय झालं तुला, तू का रडतीयस. तर राणी म्हणत असते की काकू, खरं तर तुम्ही मला आधी जे सांगत होता ते मी ऐकायला हवं होतं. दिवसेंदिवस सिंधूबद्दलची विनूची ओढ मात्र वाढतच चालली आहे. रुक्मिणी म्हणते की हो, आता राघव सुद्धा सिंधूच्या जवळजवळ येत चाललाय आणि विनू सुद्धा. एक वेळ अशी येईल ना की तुझ्या कर्माने तू ह्या दोघांना गमावून बसणार आहे. राणी म्हणत असते की काकू तुम्ही बरोबर बोलताय, मला आता काहीतरी करायला पाहिजे. तर इकडे सिनियर गुंड ज्यांनी अन्वीची छेड काढलेली असते ते दारू पित असतात आणि अन्वीचाच विषय काढत असतात. अन्वी बोलता बोलता बोललेली असते की घरामध्ये उद्या कोणीच नाहीये, मी एकटीच घरी आहे. आणि हे लोक त्याच गोष्टीचा फायदा घेणार असतात. त्यातला जो मुख्य असतो तो म्हणतो की आपण उद्या त्यांच्या घरी जायचं आणि दिवसभर त्यांच्या घरावर पारख ठेवायची आणि मग बघूयात आपण की नूडल्स काय करते ते. त्यांचा प्लॅन हा पूर्णपणे ठरलेला असतो. तर इकडे सिंधू आता रात्रीच्या वेळी विनायकला झोपी लावत असते. राघव तिथे येतो. सिंधूला खाणाखुणा करून विचारतो की विनू झोपला ना. तर सिंधू देखील सांगते की हो झोपलाय. राणी राघवकडेच बघत असते. राघव राणीला देखील म्हणतो की हे बघ विनू आता झोपलाय, तूही जाऊन झोपून घे आणि आजच्या दिवस सावीजवळच त्याला झोपू दे. तर राणीला मात्र हे अजिबात मान्य नसतं. सिंधू विनूला थोपडत असते, त्याला झोपी लावत असते, ते राणीला अजिबात बघवत नसतं. तर दुसऱ्या दिवशी देवाला जाण्यासाठी सगळ्यांची तयारी सुरू असते. घरामध्ये सगळीकडे धावपळ सुरू असते. राघव हा सिंधूकडे बघत असतो. सिंधू तेव्हा विनूला आणि सावीला जेवायला घालत असते. राघव राणीला विचारतो की बरं तुम्ही कधी निघणार आहात. राणी म्हणते की आम्ही आता निघणारच आहोत. राघव म्हणतो की हे बघा, जाताना दारा आणि खिडक्या व्यवस्थित बंद करून जा, सगळं अगदी व्यवस्थित बंद करून जा आणि मगच जा, कारण कट्टा गँगचा अजून काही तपास लागलेला नाही आणि माझी त्याबद्दलच मीटिंग आहे आणि मी ती मीटिंग करण्यासाठीच जातोय. मी काही येणार नाही, तुम्ही जाऊन या. राघव रेश्माला सांगतो की रेश्मा, जेव्हा हे सर्वजण बाहेर जातील तेव्हा दरवाजे नीट बंद करण्याची जबाबदारी तुझी आहे. घरात मुलं पण असणार आहे आणि पेटीतलं सोनं सुद्धा असणार आहे. रुक्मिणी सिंधूला टोमणा मारत म्हणते की आपल्या घरात चोरण्यासारखं खूप काही आहे, जर घरातल्या माणसांनी नीट काळजी घेतली तर बरं होईल. आणि मग सर्वजण तिथून निघून जातात. तर आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे तर काही गुंड हे घरी आलेले असतात आणि त्यांनी बंदूक रोखलेली असते. अन्वी म्हणत असते की तुम्हाला काय वाटलं, माझा मामा पोलीस आहे, तुम्हाला पकडून नेईल. तर राजश्री म्हणत असते की हे बघा, तुम्हाला जे हवंय ते तुम्ही घ्या, परंतु आम्हाला सोडा. तर गुंडांनी आता घरातल्यांना घेतलेलं असतं. सिंधू त्यांना वाचवायला जात असते, परंतु राघव तिला थांबवतो आणि म्हणतो की हे बघा, आपल्या घरामध्ये कट्टा गँग शिरली आहे, आता आपल्याला घरच्यांना वाचवायचं आहे. तर सिंधू म्हणत असते की हे बघा, मी हातावर हात धरून नाही बसू शकत, मला जायला पाहिजे. राघव तिला सांगत असतो की तू जर आता तिथे गेली तर सर्व ते गुंड जे आहेत ते अलर्ट होतील आणि मग आपला प्लॅन फसेल, तू इथेच थांब. आणि तू हे अजिबात विसरू नको की तू एका पोलीस ऑफिसरची मुलगी आहे आणि तुझा नवरा, असं म्हणताच राघव शांत होतो. तेव्हा सिंधू ही राघवकडे बघत असते. तर मित्रांनो, असेच लग्नाची बेडी या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.